नमस्कार मित्रांनो, मराठी विनय चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। इयत्ता 7वी विषय गणित, सराव संच 15 कोण व कोणांच्या जोड्या। या पाठामध्ये आपण सराव संच 15 मधील सर्व उदाहरणं बघणार आहोत। कोणाचा अंतर्भाग व बाह्य भाग। सर्वप्रथम जाणून घेऊया कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग म्हणजे काय। कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम कोणाची आकृती काढूया। या ठिकाणी आकृतीमध्ये प्रतलातील कोणाच्या भुजांवरील बिंदू व्यतिरिक्त असलेले बिंदू N, बिंदू M, बिंदू T यासारख्या बिंदूंचा जो समूह आहे, हा समूह कोणाच्या अंतर्भागामध्ये आहे। म्हणजे हा भाग जो आहे तो कोणाचा अंतर्भाग आहे। या अंतर्भागातील बिंदू तुमच्या लक्षात आलेले असतील। आता आपण कोणाच्या बाह्य भागातील बिंदू बघूया। कोणाचा हा बाह्य भाग, या बाह्य भागामध्ये बिंदू G, D, S आणि E हे बिंदू आहेत। कोणाच्या अंतर्भाग आणि कोणाचा बाह्य भाग हा तुमच्या लक्षात आला असेल। आता आपण बघूया कोणाच्या अंतर्भागातील बिंदू, त्यांची नावं आपण वेगळी लिहू। कोणाच्या अंतर्भागामध्ये जे बिंदू आहेत ते बिंदू M, बिंदू N, बिंदू O आणि बिंदू T हे बिंदू कोणाच्या अंतर्भागामध्ये आहेत। आता कोणाच्या बाह्य भागामध्ये जे बिंदू होते ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया। कोणाच्या बाह्य भागातील बिंदू बघू। कोणाच्या बाह्य भागामध्ये बिंदू आहे बिंदू G, बिंदू D, बिंदू S आणि बिंदू E। अशा पद्धतीनं कोणाचा अंतर्भाग आणि बाह्य भाग आणि अंतर्भागातील बिंदू आणि बाह्य भागावरील बिंदू या ठिकाणी आपण समजून घेतलेले आहे। पुढील भागामध्ये बघूया संलग्न कोन, अर्थात लगतचे कोन। संलग्न कोन कशाला म्हणतात ते सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपण एक कोन काढूया। या ठिकाणी मी एक किरण घेतो आहे। या किरणाच्या आरंभ बिंदूपासून म्हणजे शिरोबिंदूपासून दुसरा एक किरण काढूया आणि या दोन किरणांना दुभागणारा एक तिसरा किरण काढूया। आता या तीनही किरणांवर तीन बिंदू घेऊया। या तीन बिंदूला आणि आरंभ बिंदूला अर्थात शिरोबिंदूला आपण नाव देऊया। शिरोबिंदूला नाव देऊया बिंदू M, त्यानंतर बिंदू D, बिंदू B आणि बिंदू Q। आता या ठिकाणी तुम्हाला दोन कोन तयार झालेले दिसतील। या दोन कोणांची नावं आपण लिहून घेऊया, परंतु तत्पूर्वी आपण बघूया की संलग्न कोन कशाला म्हणतात। संलग्न कोणामध्ये एक भुजा सामायिक असते, जसे की इथे MQ ही भुजा या दोन कोणांची सामायिक भुजा आहे। त्यानंतर शिरोबिंदू सामायिक आहे। तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी M हा शिरोबिंदू जो आहे तो कोन BMQ आणि QMD या दोन कोणांचा शिरोबिंदू आहे आणि तो सामायिक आहे। त्यानंतर कोणाच्या अंतर्भागात एकही बिंदू सामायिक नाही। जर कोणाच्या अंतर्भागामध्ये एकही बिंदू सामायिक नसेल आणि वरच्या तीनही कंडिशन पूर्ण असतील तर त्याला संलग्न कोन म्हणतात। आणि आता चौथी कंडिशन बघूया। चौथ्या कंडिशन मध्ये आहे संलग्न कोणाची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात। लक्षात घ्या, संलग्न कोन कशाला म्हणतात तर ज्या दोन कोणांची एक भुजा सामायिक असते आणि उरलेल्या ज्या दोन भुजा असतात त्या सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूला असतात। आता आपण या दिलेल्या माहितीवरून संलग्न कोणाची व्याख्या करूया। संलग्न कोणाची व्याख्या होईल ज्या दोन कोणांचा शिरोबिंदू सामायिक असतो, एक भुजा सामायिक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोणांना संलग्न कोन असं म्हणतात। आता या संलग्न कोणाच्या संदर्भामध्ये दिलेले जे दोन कोन तुम्हाला वरती दिसत आहेत त्यांना आपण वेगवेगळं करूया। अशा पद्धतीने ते वेगळे झालेत। आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोन BMQ आणि कोन QMD या दोनही कोणांची सामायिक भुजा MQ ही आहे आणि याचे दोन वेगवेगळे अंतर्भाग आहेत। लक्षात घ्या, ज्या दोन कोणांचे अंतर्भाग वेगवेगळे असतात, विभिन्न असतात, शिरोबिंदू एक असतो आणि एक भुजा सामायिक असते, त्या कोणांना एकमेकांचे संलग्न कोन किंवा लगतचे कोन असं म्हणतात। आता आपण या पुढील भागामध्ये बघूया सराव संच 15। आपल्याला दिलेल्या प्रश्नांची सोडवणूक या ठिकाणी आपण करूया। सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे
आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. AWB हा कोन, या कोणाची आकृती या ठिकाणी आपण काढून घेऊ. या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे AWB हा कोन आहे. या कोणाच्या अंतर्भागामध्ये काही बिंदू आहेत, बाह्य भागामध्ये काही बिंदू आहेत आणि कोणाच्या भुजावर काही बिंदू आहेत. आणि आपल्याला प्रश्न सुद्धा तसेच विचारलेले आहेत. आपला पहिला प्रश्न आहे अंतर्भागातील बिंदूंची नावे लिहा, बाह्य भागातील बिंदूंची नावे लिहा आणि कोणांच्या भुजांवरील बिंदूंची नावे लिहा. या ठिकाणी आपण अंतर्भागामधले बिंदू बघूया. अंतर्भागामध्ये बिंदू दिलेला आहे N, R, C आणि X. हे बिंदू कोणाच्या अंतर्भागामध्ये आहेत. आता ते आपण अंतर्भागातील बिंदूंचे नावे लिहिण्याच्या पुढच्या रकान्यामध्ये ते लिहून घेऊया. बिंदू N, बिंदू X, बिंदू R आणि बिंदू C. आता आपण बाह्य भागातील बिंदू शोधूया. बाह्य भागातील बिंदू आहे बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V आणि बिंदू Y. आता या पाचही बिंदूंना आपण बाह्य भागातील बिंदूंच्या नावाच्या पुढील रकान्यामध्ये लिहूया. बिंदू T, बिंदू U, बिंदू Q, बिंदू V आणि बिंदू Y. अशा पद्धतीने आपल्याला बाह्य भागातील बिंदूंची नावं मिळाली. आता आपण कोणाच्या भुजांवरील बिंदूंची नावं शोधूया. कोणाच्या भुजावरील बिंदूंची नावं आहेत बिंदू A, बिंदू W, बिंदू G आणि बिंदू B. या ठिकाणी आपण आता हीच नावे कोणाच्या भुजावरील बिंदूंच्या नावाच्या पुढील रकान्यामध्ये लिहूया. बिंदू A, बिंदू W, बिंदू G आणि बिंदू B. अशा पद्धतीने आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे. आता प्रश्न दुसरा आहे, खालील आकृत्यांमधील संलग्न कोणांच्या जोड्या लिहा. आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्या सर्वप्रथम आपण या ठिकाणी लिहून घेऊया. आता आकृत्यांमध्ये आपण कोन शोधूया. सर्वप्रथम पहिल्या आकृतीमधील कोन शोधूया. BNC, कोन BNC हा कोन या ठिकाणी आहे. आता या कोनाचा संलग्न कोन आपल्याला शोधायचा आहे आणि संलग्न कोनाची व्याख्या आपल्याला माहित आहे, एक भुजा सामायिक असणे आवश्यक आहे. याचाच अर्थ NB किंवा NC सामायिक असणं आवश्यक आहे. आता NC सामायिक, भुजा NC ही सामायिक असेल तर आपल्याला दुसरा कोन मिळेल आणि म्हणून आपण अगोदर या ठिकाणी कोन BNC असं लिहून घेऊया. कोन BNC चा संलग्न कोन आपल्याला शोधायचा आहे आणि तो कोन आहे कोन ANC किंवा CNA. कोन CNA आणि कोन BNC हे एकमेकांचे संलग्न कोन आहे. ही संलग्न कोनाची पहिली जोडी आपल्याला मिळालेली आहे. आता आपण दुसरी जोडी शोधूया. त्यासाठी कोन CNA हा कोन आपण या ठिकाणी लिहून घेऊ. आता या कोनाचा संलग्न कोन आपल्याला शोधायचा आहे, म्हणजेच A आणि N. AN ही भुजा आपल्याला सामायिक शोधायची आहे आणि सामायिक भुजा AN असलेला कोन आहे BNA, अर्थातच कोन ANB. हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन झाले. आता आपण तिसरा कोन शोधूया. कोन ANB या कोनाचा आपल्याला संलग्न कोन शोधायचा आहे. भुजा NB ही सामायिक असलेला दुसरा कोन आहे कोन BNC आणि कोन BNC या ठिकाणी लिहून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला संलग्न कोनाच्या 3 जोड्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता आपण दुसऱ्या आकृतीकडे वळूया. दुसऱ्या आकृतीमध्ये कोन PQR चा संलग्न कोन आपण शोधण्याचा प्रयत्न करू. कोन PQR चा संलग्न कोन शोधत असताना हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कोन QP ही सामायिक भुजा असणं आवश्यक आहे किंवा कोन QR ही भुजा सामायिक असणं आवश्यक आहे. आता QR ही भुजा सामायिक असू शकत नाही, कारण त्याच्यापूर्वी बिंदू T दिलेला आहे आणि TQR हे 3 बिंदू एकाच रेषेवर आहेत. म्हणून TQR चा जो भाग आहे किंवा RTS हा जो कोन आहे तो कोन PQR चा संलग्न कोन होऊच शकत नाही. म्हणून आपल्याला आता Q आणि P सामायिक भुजा असलेला दुसरा कोन शोधावा लागेल आणि तो कोन असेल कोन, या ठिकाणी कोन PQR आपण लिहून घेऊया आणि याचा संलग्न कोन शोधूया आणि तो कोन असेल PQT किंवा TQP. अशा पद्धतीनं कोन PQT आणि कोन PQR हे 2 कोन एकमेकांचे संलग्न कोन झालेले आहेत. आपल्या या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी शोधलंय. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपला तिसरा प्रश्न आहे, कोणांच्या खालील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा. त्यासाठी आपण सर्वप्रथम कोन काढून घेऊया. दिलेला कोन आहे
NMP आणि या कोनाच्या अंतर्भागामध्ये अनेक कोणांचे अंतर्भाग दिलेले आहेत, जसे की NMR, RMS, कोन SMQ, कोन QMT आणि कोन TMP. हे सगळे कोन NMP च्या अंतर्भागात आहेत. या प्रत्येकाचा अंतर्भाग वेगवेगळा आहे, परंतु आता आपण जे दिलेले कोन आहेत त्यांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत का, त्यांच्या भुजा सामायिक आहेत का आणि एक भुजा संलग्न असून अंतर्भाग विभिन्न आहेत का हे शोधूया आणि संलग्न कोन लिहूया. चला तर पहिला प्रश्न बघूया. कोन PMQ व कोन RMQ हे दोन कोन एकमेकांचे संलग्न आहेत का हे बघायचं आहे. तर सर्वप्रथम आपण काय करू, सर्वप्रथम आपण कोन PMQ हा कोन काढून घेऊया. कोन PMQ, कोन PMQ या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे आणि आता याच्या सोबत जो संलग्न कोन विचारलेला आहे तो आहे RMQ. या ठिकाणी मी RMQ हा कोन दाखवत आहे. आता दोन कोन तुमच्या समोर आहेत, मध्ये बिंदू S आणि बिंदू T हे सोडून द्या, त्याच्यावर लक्ष केंद्रित करायची गरज नाही. आता आपल्याला बघायचं आहे कोन RMQ हा कोन आणि PMQ या दोनही कोणांची एक भुजा सामायिक आहे आणि ती आहे MQ. दोनही कोणांचे अंतर्भाग वेगवेगळे आहेत आणि म्हणून हे दोनही कोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत. आता प्रश्न दुसरा बघूया. कोन RMQ व कोन SMR हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत का. सर्वप्रथम या कोनांना आपण दर्शवूया. कोन RMQ आणि दुसरा कोन आहे कोन RMS किंवा SMR. लक्षात घ्या, RMQ च्या अंतर्भागात RMS हा कोन काढलेला आहे. म्हणजेच एका कोनाचे दोन अंतर्भाग करून दुसरा कोन दर्शवलेला आहे. याचाच अर्थ दुसऱ्या कोणाचा अंतर्भाग हा पहिल्या कोणाच्या अंतर्भागापेक्षा विभिन्न नाही आणि म्हणून आपल्या संलग्न कोनाच्या व्याख्येमध्ये हे कोन बसत नाहीत. म्हणून या ठिकाणी हे दोनही कोन संलग्न कोन नाहीत. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. कोन RMS व कोन RMT. कोन RMS आणि RMT हे सर्वप्रथम आपण कोणाच्या या आकृतीवर दर्शवूया. कोन RMS आणि दुसरा आहे कोन RMT. आता या ठिकाणी सुद्धा दुसऱ्या प्रश्नाच्या सारखीच कंडिशन उपलब्ध आहे, कारण RMT च्या अंतर्भागामधील जो दुसरा कोन काढलेला आहे RMS हा कोन RMT च्या अंतर्भागामध्येच काढलेला असल्या कारणानं त्यांचे अंतर्भाग विभिन्न नाहीत. म्हणून हे दोन कोन एकमेकांचे संलग्न कोन नाहीत. आता चौथ्या प्रश्नाकडे आपण वळूया. चौथा प्रश्न आहे कोन SMT व कोन RMS. SMT आणि RMS हे दोन कोन या ठिकाणी आपण दर्शवूया. SMT, कोन SMT हा या ठिकाणी मी दर्शवलेला आहे आणि आता दुसरा दर्शवतोय कोन RMS. RMS आणि RMT या दोन कोणांची सामायिक भुजा MS ही आहे आणि दोन कोणाचे अंतर्भाग विभिन्न आहेत. म्हणजे संलग्न कोणाचे ज्या अटी आहेत त्या अटींची पूर्तता या ठिकाणी हा कोन करतोय. म्हणून कोन SMT व कोन RMS हे दोनही कोन एकमेकांचे संलग्न कोन आहेत. अशा पद्धतीने आपण हा सराव संच 15 पूर्ण केलेला आहे.